नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनांचा लाखो महिलांना लाभ होतोय, पण या योजनेच्या पोटी हफ्त्याची लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र या योजनेवर दल्ला मारण्याच्या घटना सुद्धा अधिकाधिक आता समोर येतात। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मनाठा इथं सुविधा केंद्राच्या चालकानं या योजनेच्या माध्यमातून पैसे उकळल्याचं समोर आलंय। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील मनाठा इथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं उघडकीस आलंय। सचिन मल्टी सर्व्हिसेस नावानं गावातील सचिन थोरात हा तरुण सुविधा केंद्र चालवतो। रोजगार हमी योजनेसाठी म्हणून त्याने ओळखीच्या पुरुषांची आधार कार्ड, बँक पुस्तकं जमा केली। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना महिलांच्या आधार कार्डावर खाडाखोड करून त्यानं पुरुषांचे आधार कार्ड क्रमांक आणि बँक अकाउंट नंबर टाकले। लाडक्या बहिणींचे पैसे थेट पुरुषांच्या खात्यात जमा झाले। यानंतर रोजगार हमी योजनेचे 4,500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असं सांगून त्यानं पुरुषांच्या खात्यावर जमा झालेले पैसे स्वतःच्या खात्यात वर्ग करायला लावले। ज्या मुलीची डिटेल आहे त्या आधार कार्डच्या जागी माझा आधार नंबर टाकला आणि ज्या मुलीचा अकाउंट नंबर आहे त्या अकाउंट नंबरच्या जागी माझा अकाउंट नंबर टाकला त्यांनी। नांदेडमधल्या जवळपास 37 जणांची या केंद्र चालकानं फसवणूक केल्याचं उघड झालंय। लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अशा दोडक्या भावांवर कठोर कारवाईची मागणी होते। लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात। या योजनेमुळे इतर योजना बंद झाल्याचा दावाही विरोधक करतात। आता सरकारच्या आणखीन एका योजनेवर विरोधकांनी बोट ठेवलंय। सरकारनं शालेय विद्यार्थ्यांना दिलेल्या गणवेशावरून नवा वाद पेटलाय। आधीच गणवेश वेळेवर न मिळाल्यानं विरोधकांनी सरकारला टार्गेट केलं। आता गणवेशाच्या दर्जावरून सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे। जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या गणवेशाचा फोटो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेअर केला। या फोटोत विद्यार्थ्यांना दिलेल्या गणवेशाची अवस्था पाहून दानवे यांनी सरकारवर जोरदार घणाघात केलाय। गोरगरीब विद्यार्थ्यांची थट्टा, पर जे दिलेले तेही नीट नाही, त्याचा दर्जा जो सांगितला गेला तो मुळीच नाही। म्हणून अशा पद्धतीने हे सरकार कुठं खातंय? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात खातंय, गणवेशामध्ये खातंय, यांना काय पुरत नाही का? शाळेचे गणवेश हे पहिल्यांदाच शिवण्याचं काम हे महिलांना देण्यात आलेलं आहे। उत्कृष्ट दर्जाचा कपडा जो केंद्र शासनाच्या एजन्सीकडून तपासून घेतला जातो तोच मुलांना दिला जातो। या फोटोमुळे विरोधकांना सरकारला घेरण्याची आयती संधी मिळाली असून सरकारची मात्र कोंडी झाली आहे।